आता हे जे काय तुमचं सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ते सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम तो हाच सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम ह्या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केला आहे. ओके. आता इथं मला काय काढायचंय, इथं मला रिलेशन्स घ्यायचे आहेत. कशा कशातले रिलेशन बिटवीन एक्स, म्हणजे रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. आता इथं नीट ऑब्झर्व करा बरं का. इथं मी काय करतो, हा जो काय पॉइंट आहे दिसतोय का, एक मिनिट. ओके. हा जो काही इथून इथपर्यंत पॉइंट आहे तो काय करतो मी परपेंडिक्युलर त्याच्यावर ड्रॉ करतो. असं परपेंडिक्युलर मी ड्रॉ करतो. परपेंडिक्युलर म्हणजे हा जो काय तुमचा पॉइंट पी आहे तो काय करायचा तुम्हाला सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये स्पेसिफाय करायचा. ओके. पॉइंट पी दिसतोय की इथं ह्या सेकंड डायग्राम मध्ये, इथं इथं तुमचा पॉइंट पी आहे आणि तो पॉइंट पी काय करायचा तुम्हाला स्पेसिफाय करायचा कशामध्ये, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. ओके. तर तो स्पेसिफाय करताना काय केलंय, ओके, ओके. आता इथं ह्या पॉइंट पी न काय केला, ह्या एक्स वाय ऍक्सिस वर काय केला, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला. म्हणजे इथं बघा, या पॉइंट पी न काय केलेलं आहे, ह्या एक्स वाय प्लेनवर काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर टाकला. आणि ह्या परपेंडिक्युलर टाकलेला जो इथं पॉइंट आहे, हा पॉइंट इथला पॉइंट, तर ह्या पॉइंट वरून काय करतो मी एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकतो. एक्स ऍक्सिस वर मी काय करतो, परपेंडिक्युलर टाकतो. आता इथं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन ओ आणि समजा हा जो पॉइंट आहे तो काय म्हणतो मी ओ प्राइम म्हणतो. तो पॉइंट काय म्हणतो मी, म्हणजे पी, पॉइंट पी न त्या पॉइंट पी पासून मी काय केलेलं आहे, एक्स वाय जो प्लेन आहे त्या एक्स वाय प्लेन मध्ये काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ओके. आणि हे जे काही डिस्टन्स आहे ओ ओ प्राइम, तर ते डिस्टन्स किती असणार आहे तुमचं, रो असणार आहे. करेक्ट, बरोबर ना. तर ते डिस्टन्स किती असणार आहे, रो असणार आहे. ओके. जर हे डिस्टन्स रो असणार आहे तुमचं, तर हे डिस्टन्स किती असणार आहे तुमचं बघा. तुमचं ट्रायंगल काय ट्रिग्नोमेट्रिक वापरा, ट्रिग्नोमेट्रिक अल्जेब्रा वापरा, आणि हे डिस्टन्स किती असणार, कोण सांगेल मला. साइन अँड कॉस थिटा वापरा बघू. परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर जर हा टाकला असेल तर ओ प्राइम आणि एक्स, ओ प्राइम आणि एक्स हा काय असणार आहे, कर्न असणार आहे. आणि बाकीचे जे काय हा अँगल आणि त्याच्या ऍडजस्टंट साइड्स आणि बाकीच्या गोष्टी काय असणार, बोकड ते सांगा. कर्ण असणार आहे तो, हा कर्ण असणार आहे. ओ ओ प्राइम, ओ एक्स ओ रो प्राइम कॉस कर्ण असणार. फाय, ओ एक्स रो कॉस फाय. म्हणजे कुठलं सांगतेस तू, एक्स ओ प्राइम सांगतेस की एक्स ओ सांगतेस? एक्स ओ, एक्स ओ, तर ते काय असणार आहे तुमचं, रो रो कॉस फाय रो कॉस फाय. फाय पेन काउंटर, रो कॉस फाय. आणि एक्स ओ प्राइम रो साइन फाय. करेक्ट, रो कॉस फाय. फाय, करेक्ट. आणि हे जे काय असणार आहे तुमचं, रो साय फाय. फाय. बघा बघू, समजा मी जर हा ट्रायंगल असा कन्सिडर केला, तर ह्या ट्रायंगल मधला जर हा अँगल तुमचा फाय असेल आणि हे काय असेल तुमचं कर्ण असेल. आता कर्ण काय आहे तुमचा, हा रो तुमचा, एक मिनिट, रो कर्ण नाहीये, कर्ण कुठला आहे तुमचा, हा ट्रायंगल आणि ह्याची अनालॉजी लावा. हा ट्रायंगल आणि ह्याची अनालॉजी लावा. समजा हा तुमचा ओ असेल, तर ओ प्राइम कुठला असणार आहे तुमचा, ओ प्राइम कुठला असणार आहे तुमचा, हा कुठला असणार आहे, हा तुमचा ओ प्राइम असणार आहे. आणि हा काय असणार आहे तुमचा एक्स असणार आहे. का उलट झालं, उलट झालं, उलट झालं, उलट झालं. जस्ट ट्रायंगल ट्रिग्नोमेट्रिक जे अल्जेब्रा आहे तुमचं तेच वापरलंय मी. म्हणजे हे काय असणार आहे तुमचं ओ प्राइम असणार आहे हा, आणि हा असणार आहे तुमचा, नाही, हा एक्स असणार आहे तुमचा आणि हा ओ प्राइम असणार. आता इथं बघा, हा जर रो असेल तर ऑब्व्हियसली हा जो कोना लगतची बाजू म्हणता तुम्ही, लगतची बाजू, कॉस फाय काय असतोय, कॉस फाय काय असणार, कोण सांगेल मला, कॉस फाय, कॉस फाय, कॉस फाय. ऍडजसेंट अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजस्टंट साइड कुठली आहे, ओ ओ प्राइम आहे ना तुमची ऍडजस्टंट साइड.
आणि कर्ण काय तुमचा ओ एक्स. ओ ओ ओ प्राइम काय झाला तुमचा, हा 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 काय झाला तुमचा रो कॉस फाय ना. तसंच जो समोरची बाजू असते तर ती काय असणार आहे तुमची रो साइन फाय. म्हणजे इथं लक्षात ठेवा अँगलच्या समोरची काय असते साइन, समोरची साइन म्हटल्यावर समोरची अँगलच्या समोरची काय असते साइन साइन फाय, रो साइन फाय. आणि लगतची जी काय असते ती काय असते रो कॉस फाय. तीच अनालॉजी इथं वापरा बघू, तीच अनालॉजी इथं वापरा, सिंपल. ओके, मी हे इरेज करतो. ओके, तर तीच अनालॉजी याच्यामध्ये मी वापरतो. इथं बघा मला काय करायचं, इथं मी ह्या एक्स वरून काय करतो, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. म्हणजे हा तुमचा परपेंडिक्युलर इथं झाला, हा परपेंडिक्युलर तुमचा इथं झाला. ओके, तर हा परपेंडिक्युलर झाला तर हा काय झाला तुमचा कर्ण झाला, बरोबर. आता कोणासमोरची मी आता सांगितलेलं, कोणासमोरची काय असते समोरची, आता सांगितलेलं मी रो साइन अँगल काय येतं फाय, म्हणून फाय. कोणालगतची काय असणार तुमची रो, काय असणार आहे रो कॉस फाय, रो कॉस फाय, बरोबर. आता हे जे काही डिस्टन्स आहे तुमचं ओ एक्स डिस्टन्स आहे ते कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे तुमचं, कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे, कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. समजा त्या पॉइंटनं एक्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनला, म्हणून मी एक्स इज इक्वल टू रो कॉस फाय लिहू शकतो का, रो कॉस फाय लिहू शकतो का, लिहू शकतो का बघा बघू. हो सर. आता ऍक्च्युली हे कन्व्हर्जन आहे. कन्व्हर्जन म्हणजे कशाचं कन्व्हर्जन आहे, जर समजा तुम्हाला रो माहित असेल आणि जर तुम्हाला फाय माहित असेल तर तुम्ही एक्स काढू शकता, हो ना. म्हणजे जर तुम्हाला सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधले रो आणि फाय माहित असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली त्याच्यावरून एक्स काढू शकता. आता वाय बद्दल काय झालं बघा, इथून मी काय करतो, इथं परपेंडिक्युलर टाकतो. ओके, हा परपेंडिक्युलर. आता मला हे पाहिजे जेणेकरून सॉरी 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 एक मिनिट, वाय काय असणार इथं, म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे वाय ना, तुम्ही इथपर्यंत 1 सेकंड. ओके, ते म्हणजे एक्स. ओके ओके ओके, ठीक आहे. आता मला जर वाय काढायचं असेल तर ऑब्व्हियसली ह्या सेंटर पासूनची इथपर्यंत डिस्टन्स आहे ते वाय असणार आहे, तुमचं सेंटर पासूनचे इथपर्यंत डिस्टन्स आहे ते वाय असणार आहे. ओके, मग हे डिस्टन्स म्हणजे हे समोरचं डिस्टन्स ना, म्हणजे वाय काय झाला तुमचा, वाय काय झाला तुमचा, वाय काय झाला बोलतो हा, वायची व्हॅल्यू काय झाली इकडे बघा, करेक्ट, रो साइन फाय. रो साइन फाय. ओके, एक्स ची व्हॅल्यू काय झाली रो कॉस फाय, वाय ची व्हॅल्यू काय झाली रो साइन फाय. आणि झेड ची व्हॅल्यू काय असणार आहे, आता झेड ची व्हॅल्यू आपण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये झेड नच रिप्रेझेंट करतो. हा तुमचा झेड ऍक्सिस आहे आणि हे जे काही डिस्टन्स असेल तुमचं ते हाईट ऑफ द सिलेंडर ते झेड नच रिप्रेझेंट करतो आपण. पण झेड इज इक्वल टू काय येणार तुमचं झेडच असणार. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जी झेडचा इंटरप्रिटेशन असतो, म्हणजे जो झेड ऍक्सिसचा इंटरप्रिटेशन असतो ते सेम इंटरप्रिटेशन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये झेड ऍक्सिस. ओके, पण जर तुम्हाला रो अँड जर तुम्हाला फाय दिलं तर ऑब्व्हियसली तुम्ही एक्स आणि वाय काढू शकता का, हो का नाही, हो, ऑब्व्हियसली काढू शकता एक्स वाय. आणि जर तुम्हाला रो फाय झेड दिलं तर ऑब्व्हियसली तुम्ही एक्स वाय झेड काढू शकता. म्हणजे हे इक्वेशन्स काय आहेत जे आता आपण लिहिले तर ते ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर एका काय म्हणतात सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधले तुम्हाला जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील, म्हणजे रो माहित आहे तुम्हाला आणि फाय माहित आहे, तर त्याचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकता. म्हणून हे जे काही 3 इक्वेशन्स आहेत त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स. ट्रान्सफॉर्म करतोय आपण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधून कशामध्ये ट्रान्सफॉर्म करतोय आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, त्याचे रिव्हर्स पण काढतायत, त्याचे रिव्हर्स पण काढतायत. ओके, बघा बघू मी परत एकदा व्यवस्थित सांगतो, इथं इथं कन्फ्युजन झालं असेल बऱ्याच लोकांचं. मी हे इरेज करतो आणि आपण इथं बघूया मला काय काय काढायचं बाबांनो, एक्स आणि वाय ची किंमत काढायची. बट इन टर्म्स ऑफ व्हॉट, इन टर्म्स ऑफ सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे एक्स वाय आणि झेड ऍक्सिस मी कशात रिप्रेझेंट करतो तुमच्या सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करतो.
ओके. आता इथं बघा, इथं मी काय करतो, परपेंडिक्युलर म्हणजे हा जो पॉइंट आहे म्हणजे ओ प्राइम असेल, ओ प्राइम. तर ह्या ओ प्राइम मधून मी काय करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो कुठं, एक्स ऍक्सिसवर. परपेंडिक्युलर मी ड्रॉ करतो एक्स ऍक्सिसवर. आता त्याच्यानुसार आपण काय म्हणतो, ही जी काय समोरची साइड आहे ती काय असणार आहे तुमची, रो, हा रो असणार, आर, रो कॉस फाय. रो साइन फाय काय असणार आहे, समोरची साइड, समोरची समोरची काय असणार आहे तुमची, रो साइन फाय. करेक्ट. आणि लगतची काय असणार आहे तुमची, लगतची रो साइन, रो कॉस फाय. कन्फ्युजन करू नका, स स स एस, साइनचा स समोरची, साइनचा स समोरची. ओके. आता जर मला एक्स काढायचं, एक्स म्हणजे काय, हे एवढं डिस्टन्स ना, एक्स म्हणजे हे एवढं डिस्टन्स इथून इथपर्यंत एक्स. मग हे डिस्टन्स काय, एक्स इज इक्वल टू रो कॉस फाय, आताच काढलं आपण इन टर्म्स ऑफ ए सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ते डिस्टन्स एक्स, पण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तेच डिस्टन्स आपण रो कॉस फाय ने रिप्रेझेंट करतोय. ओके. आता जर मला वाय काढायचा असेल तर मी काय करतो, वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, इथं असा, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. आता वाय काढायचा असेल तर ऑब्व्हियसली मला एवढं डिस्टन्स काढलं पाहिजे, हा तुमचा वाय झाला ना की वाय ऍक्सिसचा तो वाय झाला, एवढं डिस्टन्स. आता हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स ना, कारण की दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत, ऑब्व्हियसली दोन्ही एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. तर इथं जो वाय असणार आहे तो काय झाला तुमचा, रो साइन फाय. ओके. आणि झेडची व्हॅल्यू झेडच असणार आहे, म्हणजे हे तुम्हाला काय मिळाले, ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स. Those equations are called as a transformation equations because if you know the value of a cylindrical coordinates, then you can derive the values of a Cartesian coordinates. Okay, so those equations are called as a transformation equations. लिहून घ्या बघू हे पटपट, सिंपल आहे, त्यात काय अवघड नाही आहे. x इज इक्वल टू काय, पटपट सांगा, x इज इक्वल टू सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम, x इज इक्वल टू रो कॉस फाय, y इज इक्वल टू रो साइन फाय, आणि z इज इक्वल टू झेड. z इज इक्वल टू z. हे मेमोराइज करा, हे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन खूप महत्वाचे आहे, ते मेमोराइज करा. ठीक आहे, लिहून घ्या हे पद्धतशी. इथं पण आहेत बघा, इथं लिहिलेलेच आहेत बघा. फ्रॉम सिलेंड्रिकल टू कार्टेशियन ट्रान्सफॉर्मेशन, फ्रॉम सिलेंड्रिकल टू कार्टेशियन ट्रान्सफॉर्मेशन, x is equal to rho cos phi, y is equal to rho sin phi, z is equal to z. हे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स. त्याचं उलट पण करता येईल बरं का, कोण सांगेल मला, फाय इज इक्वल टू काय, कोण सांगेल मला, उलट साइन उलट. एक्स अपॉन रो. बघा बघू, मी काय करतो, दोघांचा रेशो घेतो, दोघांचा रेशो घेतो. कोणाचा, y बाय x चा रेशो घेतो. y ची व्हॅल्यू काय तुमची, रो साइन फाय, आणि x ची व्हॅल्यू काय तुमची, रो कॉस फाय. रो ला रो कॅन्सल होते, ऑब्व्हियसली कॅन्सल होते का, होते. साइन डिवायडेड बाय कॉस काय असते, साइन डिवायडेड बाय कॉस टॅन असते ना, म्हणजे टॅन फाय इज इक्वल टू काय, y बाय x. Therefore, phi is equal to tan inverse of y by x. If you know the value of x and y, then you can derive the value of phi. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन कशातले आहेत, कशातले आहेत, कशातनं कशात जातोय आपण, कार्टेशियन टू सिलेंड्रिकल. आता हे कशातले आहेत इथे लिहिलेले, हे सिलेंड्रिकल टू कार्टेशियन. नीट लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. तशीच रो ची व्हॅल्यू कोण सांगेल मला, हे झालंय तुम्हाला 9वीला 11वीला. Who is going to tell me what is the value of rho in terms of a x and y, in terms of a Cartesian coordinate system? कोण सांगेल, रो इज इक्वल टू हाऊ मच, कोण हुशार आहे बघू.
रो इज इक्वल टू किती येईल व्हॅल्यू? कोण सांगेल मला? मी तुम्हाला हिंट देतो. एक्स काय ती? स्क्वेअर प्लस हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एवढीच येईल. थोडस बरोबर आहे, थोडंच चुकले. स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर प्लस स्क्वेअर वाय रूट स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे जर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू माहित असेल, वाय ची व्हॅल्यू माहित असेल तर तुम्ही रो काढू शकता. एक्स ची व्हॅल्यू माहित असेल, वाय ची व्हॅल्यू माहित असेल तर तुम्ही फाय करू शकता. म्हणजे रिव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे कुठून कुठपर्यंत, म्हणजे कशातून कशात? कार्टेशियन टू सिलेंड्रिकल. ओके, मग कार्टेशियन टू सिलेंड्रिकल ट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट जे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन आहे ते काय असणार तुमचं? रो इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सेकंड जे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन आहे ते काय? फाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. आणि जे थर्ड ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन आहे ते कोण सांगेल मला? झेड इज इक्वल टू झेड. दोन सेमच आहे. करेक्ट. हे पण घेऊन घ्या बघू पडदिशी. हे कसं काढलं? रो ची व्हॅल्यू काय करा? दोघांचा स्क्वेअर करा आणि दोघांचा स्क्वेअर करून ऍड करा. म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 असते. त्याच्यावरून तुम्हाला मिळेल. त्या दोघांचा स्क्वेअर करा आणि ऍड करा. सिंपल. सिंपल आहे ना, काय अवघड नाही त्याच्यात. ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स. आता हे तर मी सांगितलं नाही बरं का, पण जर तुम्हाला क्वेश्चन विचारला फाइंड द ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स बिटवीन सिलेंड्रिकल टू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड कार्टेशियन टू द सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, असं 5 मार्काला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला ही डायग्राम काढता आली पाहिजे. ओके, तुम्हाला त्याच्यातून सांगता आलं पाहिजे बाबा एक्स काय आहे, वाय काय आहे, त्याच्यावरून हे काढलं पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला काय केलं पाहिजे? त्याच्यानंतर रिव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन काढायसाठी काय केलं पाहिजे? या दोघांचा स्क्वेअर केला पाहिजे, ऍड केला पाहिजे. ते आता लिहायच्या गोष्टी लहान नाहीये, तुम्ही ते कशा पद्धतीने लिहायच्या. त्याच्यामुळे जो आता आज मी प्रश्न टाकतोच डायरेक्ट, जे काय ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स असतील तर ते काढा. तसं प्रश्न टाकतोच मी गुगल क्लासरूमवर आज. तर त्याच्यामुळे ते काय स्पून फिडिंग ते बंद झालं पाहिजे तुमचं. ह्या गोष्टी ज्या शिकवल्या त्या इफेक्टिव्हली तुम्हाला लिहिता आल्याच पाहिजे. ठीक आहे, झालं का लिहून? हो सर झालं. सगळ्यात झालं? इरेज करू? हो सर. ओके, इरेज करतो. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे मेट्रिक इलेमेंट्स. आता मेट्रिक इलेमेंट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण कशाने रिप्रेझेंट करत होतो? H1, H2 अँड H3. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मेट्रिक इलेमेंट काय होते? कोण सांगेल मला? काय होते मेट्रिक इलेमेंट? 1 आणि 1. ओके, आता मेट्रिक इलेमेंट काढण्यासाठी, म्हणजे कुठलाही मेट्रिक इलेमेंट काढण्यासाठी, समजा हा H1 इन जनरल मी सांगतो. H1 हा मेट्रिक इलेमेंट Q1 ऍक्सिसच्या अक्रॉस आहे. H1 हा मेट्रिक इलेमेंट Q1 ऍक्सिसच्या अक्रॉस आहे. मग तिथं आपण कसा काढला? H1 इज इक्वल टू डो R बार बाय डो Q1 चा मॉड. म्हणजे तुमचा H1 निघतो, बरोबर. म्हणजे हा R वेक्टर तुम्हाला माहित असेल आणि त्याचं जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू द सर्टन ऍक्सिस आणि त्या डेरिव्हेटिव्हचं मॉड्युलस घेतलं तर तुम्हाला काय तो मेट्रिक इलेमेंट आहे. ओके, आता त्याच्यासाठी आर बार माहित असणं गरजेचं आहे.
काय आहे आर बार? आर बार काय आहे तुमचं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय असतंय? एक्स एक्स कॅप प्लस वाय वाय कॅप प्लस झेड झेड कॅप. बरोबर ना? हो का नाही? अरे बोला काहीतरी. हो सर हो बरोबर सर. आहे. बरोबर आहे. आता इथं एक्स ची व्हॅल्यू हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं झालं. आपल्याला काढायचंय कशाचं? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचं काढायचंय ना. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचं काढायचंय. मग त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही? हो सर. काय पुट करणार? रो. आताच काढलं आपण एक्स ची व्हॅल्यू. रो बोला 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 बंद व्हा. रो कॉस फाय. रो कॉस फाय. वाय ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही? रो 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 साइन साइन फाय. आणि झेड ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही? झेड. झेड. मग व्हॅल्यू पुट करा आणि बघा खूप प्रयत्न करा. व्हॅल्यू तर पुट करा. व्हॅल्यू पुट करा. आर बार इज इक्वल टू रो कॉस फाय एक्स कॅप प्लस रो साइन फाय वाय कॅप प्लस झेड झेड कॅप. आता मी मेट्रिक एलिमेंट कोणाच्या अक्रॉस काढतो पहिल्यांदा? अलॉंग ए एक मिनिट. अलॉंग हे रो ऍक्सिस काढतो मी बरं का. एकच मी काढून देणार, बाकीच तुम्ही काढायचं. अलॉंग ए रो ऍक्सिस. ओके. मग रो ऍक्सिसच्या अलॉंग मेट्रिक एलिमेंट काय असतोय? तर तो मेट्रिक एलिमेंट मी काय कन्सिडर करतो? H1 आणि तो असणार आहे तो तुमचा मॉड ऑफ ए डो आर बार बाय काय असणार आहे? इथं खाली काय असणार हे महत्वाचं आहे. डो रो. करेक्ट. डो रो म्हणजे ज्याच्या अक्रॉस आपल्याला काढायचं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता हे मॅग्निट्यूड आपण नंतर काढू. मॅग्निट्यूड आपण नंतर काढू. तर ते मॅग्निट्यूडच्या आधी आपल्याला काय काढायचंय? डो आर बार बाय डो रो काढतो. मग नंतर मॅग्निट्यूड घेतो. ओके. डो आर बार बाय डो रो काय व्हॅल्यू पडते सांगा? डो आर बार बाय डो रो कोण सांगेल? विथ रिस्पेक्ट टू द रो डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय तुम्हाला. आणि ते पार्शियल आहे म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या काय कॉन्स्टंट ठेवायच्या. कमॉन कोण सांगेल मला? इथं डेरिव्हेटिव्ह. टेक ए डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इक्वेशन. नॉट डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू द रो. मायनस साइन फाय एक्स कॅप. मायनस काय येईल? आपल्याला रोचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. फायचं नाही घ्यायचं आपल्याला. बाकी सगळ्या गोष्टी फाय कॉन्स्टंट आहे, एक्स कॅप कॉन्स्टंट असणार, इथं फाय कॉन्स्टंट आहे, वाय कॅप कॉन्स्टंट, झेड कॉन्स्टंट, झेड कॅप कॉन्स्टंट. कॉस फाय कॉस फाय एक्स कॅप प्लस 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 साइन फाय वाय कॅप प्लस साइन फाय वाय कॅप. करेक्ट. आता मॉड्युलस ऑफ दिस वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर काय असेल? कोण सांगेल? मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर वेक्टर अल्जेब्रा आठवा इयत्ता 11वी. हाऊ टू टेक मॉड्युलस ऑफ ए वेक्टर. समजा वेक्टर हा कोण सांगेल मला? आपण हे सांगितलेलं हा फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. अंडर रूट ऑफ म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर प्लस ह्या टर्मचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. करेक्ट. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किती? झोंबाडे, माने, मुलानी, बाकीचे कुठे गेले? मयूर. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1. अंडर रूट ऑफ 1 is 1. And the value of h1 is how much? 1. लिहून घ्या पडदेशी. तसंच आला मग आपण फाय ऍक्सिस काढू शकतोय. हे पण छोटे छोटे तुम्हाला विचारतील प्रश्न, 5 मार्काला विचारतील किंवा 4 मार्काला विचारतील की व्हॉट आर द मेट्रिक एलिमेंट्स अलॉंग रो फाय अँड झेड ऍक्सिस. असा एक प्रश्न असेल पण एवढा सिंपल नाही विचारणार तुम्हाला. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचं विचारतील. तिथे जरा थोडेसे कॅल्क्युलेशन घेऊन घ्या. सिंपल आहे, त्याच्यात काय अवघड नाही. कुठल्याही वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतो आपण? समजा हा वेक्टर असेल आर बार, वेक्टर असेल ए आय कॅप प्लस बी जे कॅप. तर ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड इथं मॅग्निट्यूड लिहिताना वरती बार पाहिजे, मॅग्निट्यूड ऑफ आर बार.
इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर मग आपल्याला तिन्ही मॅट्रिक एलिमेंट काढायचे आहेत. झालं का लिहून? हो सर. ओके. 5 साठी ट्राय करा बघू. मी बी लिहितो इथं 5 साठी, तुम्ही ट्राय करा. फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला, काही घ्यायचं नाही बाकीचं, आणि त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. बघू, प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा. Quick, along a phi axis, along a phi axis. ओके, कोण सांगेल पडदेशी? H2 म्हणणार आपण त्याला. H2, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ H2? डो आर बार बाय डो फाय, बट वी मस्ट हॅव टू टेक अ मॅग्निट्यूड ऑफ दॅट. इथं बार पाहिजेच बरं का. मग डो आर बार बाय इथं काढा बघू. डो आर बार बाय डो फायची व्हॅल्यू कोण सांगेल मला? विथ रिस्पेक्ट टू द फाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे रो कॉन्स्टंट, एक्स कॅप कॉन्स्टंट. कॉसचं डेरिव्हेटिव्ह, कॉस फायचं डेरिव्हेटिव्ह काय? डेरिव्हेटिव्ह साइन कॉस फाय. फाय. साइन फाय का मायनस साइन फाय? मायनस साइन फाय. डेरिव्हेटिव्ह घेताना जे सी पासून चालू होतं, कॉस, कोसेक, अजून काय कॉट, त्यांचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं. जे सी पासून चालू होतं, कॉस, कोसेक आणि कॉट, त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतात. बघा तुम्ही. ओके, म्हणून काय झालं हे रो तसाच. कॉस फायचं डेरिव्हेटिव्ह काय? मायनस, इथं मी मायनस दिलंय, साइन फाय एक्स कॅप प्लस साइनचं डेरिव्हेटिव्ह काय? साइन फायचं डेरिव्हेटिव्ह कॉसच, रो कॉस फाय वाय कॅप. आणि इथं आहे का रो, म्हणून त्याचं काय असणार? झिरो. मॅग्निट्यूड सांगायचं अंडर रूट ऑफ 0. बाकी सगळ्या गोष्टी इथं जी काय टर्म आहे ती कॉन्स्टंट असणार, त्याचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचं आहे. मायनस रो स्क्वेअर साइन स्क्वेअर येणार ना? का रो स्क्वेअर साइन स्क्वेअर येणार? बघा बघू, इथं स्क्वेअर येणार तुमचा. रो साइन फाय होल स्क्वेअर प्लस रो कॉस फाय होल स्क्वेअर. बघा बघू, एक्स कॅप वाय कॅप, बाकी सगळ्याच्या गोष्टीचा स्क्वेअर आणि ऍडिशन. किती येते आन्सर? याचं झालं रो स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस रो स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. इथं रो आहे आणि रो आहे, मी कॉमन काढू शकतो ना रो, हो का नाही? लक्ष देत आहे ना सगळे? रो कॉमन काढू शकतो का मी? रो स्क्वेअर कॉमन काढू शकतो का मी? अरे हो नाही, काय तर बोला. रो स्क्वेअर कॉमन काढता येईल का मला? मी रो स्क्वेअर कॉमन काढतो, आतमध्ये राहते साइन स्क्वेअर ऑफ फाय प्लस कॉस स्क्वेअर ऑफ फाय. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. साइन स्क्वेअर ऑफ फाय प्लस कॉस स्क्वेअर ऑफ फाय किती झालं ते मी इथं पुढे लिहितो. साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय 1 झालं, म्हणजे अंडर रूट ऑफ फक्त रो स्क्वेअर आहे. किती झालं? रो 1 कसं काय? हा, ते ब्रॅकेट मधली टर्म 1 येईल, पण जे H2 झाला तुमचा, H2, H2 किती झाला तुमचा? म्हणजे जो सेकंड मॅट्रिक इलेमेंट आहे तो किती झाला? रो. ते नीट लक्षात घ्या. आणि लास्ट अलॉंग झेड ऍक्सिसचा मॅट्रिक एलिमेंट कोण सांगेल परदेशी? आपलं 2 मिनिट 3 मिनिट राहिलेत लेक्चरसाठी.
हे लिहून घ्या पडदेशी, सिंपल आहे. हे लिहून घ्या पडदेशी, अलॉंग झेड ऍक्सिस काढू आपण. कोण सांगेल? वन येते, अजून कोणाच काय येते? हे लिहून घेतलं का सांगा, मग इरेज करतो. काहीतरी बोला, मुलांमध्ये आवाज येत नाही. मानी, मुलांनी, मयूर, झुंबाडे झाले ना? मग इरेज करू. सर्वच येतो. हो सर. कुठलं H3 तुमचं किती येतोय? 1. ओके, 1 सेकंड, हे इरेज करू दे मला. ओके, इरेज करतो. आता अलॉंग ए झेड ऍक्सिस आपला आर बार काय आहे बघा बघू. म्हणजे झेड ऍक्सिसच्या अलॉंग जो मेट्रिक एलिमेंट असणार आहे तो काय H3. मग तो काय असणार, डो आर बार बाय डो झेड. मग इथं कुठेतरी डो आर बार बाय डो झेड जे असेल त्याची व्हॅल्यू काढा. आता बाकी हे कॉन्स्टंटच असणार, इथं कुठं झेड नाही म्हणून हे तुमचं काय होणार 0. हे पण काय होणार तुमचं 0. झेडचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि राहिला झेड कॅप. आता ह्याची मॅग्निट्यूड युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड काय असते, 1च असते, म्हणून H3 झाला तुमचा 1. सिंपल. ओके, तर हे तुमचे मेट्रिक एलिमेंट झाले. काय कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मधले मेट्रिक एलिमेंट्स झालं का? हे मी समराइज करू लेक्चर. लिहून घ्या पडदेशी, H3 लिहून घ्या. समराइज करतो मी लेक्चर. H3 लिहून घ्या, H3. ओके. तर समराइज करतो मी लेक्चर. आज काय काय शिकलो आपण. फर्स्ट शिकलो जे काय होतं आपले ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, ट्रान्सफॉर्मेशन कुठून कुठपर्यंत होतं ट्रान्सफॉर्मेशन? 2 बघितलं आपण. कुठलं? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम टू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, आणि रिव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन होतं काय? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम टू सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, कोण मला सांगेल इथं 3 ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स होते आणि इथं 3 ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन 1, 2, 3. हा, कम ऑन. सिलेंड्रिकल टू द कार्टेशियन म्हणजे x इज इक्वल टू हाऊ मच? x इज इक्वल टू हाऊ मच? रो cos phi. y is equal to how much? रो sin phi. Z is equal to how much? Z. Correct. And the next transformation is from the Cartesian to the cylindrical coordinate system. Means we have to find rho. Rho is how much? Under root of x square plus phi square. Correct. What is phi? Tan inverse y upon x. What is Z? जर मी तुम्हाला अशी व्हॅल्यू दिली, समजा मी व्हॅल्यू दिली, सपोज x इज इक्वल टू 2 and y is equal to 3 and z is equal to 1, can you find the values of your rho phi z? Can you do that? हो का नाही? सांगा, त्या असाइनमेंट मध्ये बघू ना. ओके, म्हणजे ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मधनं त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन. अँड द मेट्रिक एलिमेंट, पुढे काय आज काय बघितलं आपण? मेट्रिक एलिमेंट्स. What are the metric elements? H1, H2
and H3 in cylindrical coordinate system. What are the metric element? One row one. One row. Row one. One row. ओके. आणि सिलेंड्रिकल मध्ये काय असतात मेट्रिक एलिमेंट हे खूप महत्वाचे आहेत. 1 1 1 खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि तसं 1 रो. ओके. तर हे आजचं लेक्चर, ही समरी त्या लेक्चरची. लिहून घ्या बुक पडदिशी क्विक. आणि एक गोष्ट मला विचारायची की आता ऍक्च्युली 2-3 मेथडनं तुमच्या पुढे शिक्षक शिकवतात. म्हणजे कोणतरी असं कॅमेरा आहे आणि त्याच्यावर त्या खाली पेज आहे आणि त्याच्यावर लिहून शिकवतायत. काही शिक्षक डायरेक्ट बोर्डवर शिकवतात आणि काही जण पीपीटीच फक्त एक्सप्लेन करतात आणि काही जण पीपीटी प्लस रायटिंग मटेरियल, म्हणजे जसं मी घेतोय तसं. आता त्यातली कुठली जास्त इफेक्टिव्ह वाटते तुम्हाला? म्हणजे मी कंटेंट बद्दल म्हणत नाही. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द कंटेंट. आय एम टॉकिंग अबाउट द नेटवर्क प्रॉब्लेम अँड हाऊ मच यू कॅन ऍक्सेस द मटेरियल. आता जे मी हे लिहितोय ते खरंच तुम्हाला दिसतंय का फेंट दिसतंय का बाबा फळ्यावर लिहिलेलं चांगलं दिसतंय की बाबा पेजवर लिहिलेलं चांगलं दिसेल? पीपीटी मध्ये चांगलं दिसतंय सर. ओके 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 ठीक आहे. अजून काय कोण कसं लिहिलेलं तुम्हाला आवडेल? कसं लिहिलेलं आवडेल? फळ्यावर लिहून शिकवलेलं आवडेल की पेजवर लिहून शिकवलेलं आवडेल की असंच जसं मी घेतोय? का बाबा ही जी काही ओके ओके ठीक आहे. काही इक्वेशन टाईप करा. ऍक्च्युली हे इक्वेशन पॉसिबल नाही बरं, एवढं सगळं टाईप करणं इम्पॉसिबल. त्याच्यामुळे हे असंच घेतलेलं बरं आहे. ठीक आहे. तर हे लिहून घ्या पडदिशी. इथंच थांबूया आपण आजचं लेक्चर. ह्या स्मार्ट स्लेटचा प्रॉब्लेम असा आहे की मधनं कधी कधी उठायची पण गेलं. नेक्स्ट जे काढणार आहे आपण ते काढणार आहे व्हॉट आर द लेंथ एलिमेंट्स, एरिया एलिमेंट्स अँड द व्हॉल्यूम एलिमेंट इन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि एक मॅट्रिक्स असतो ऍक्च्युली. त्या मॅट्रिक्स मध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या एक्स वाय आणि झेडच्या तर तुम्हाला रो फाय झेड तो काढून देतो. त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. ते पण आपण बघूया. आणि ह्या युनिटसाठी टेक्स्टबुक कुठलं रेफर करताय तुम्ही? तर ते ऍक्च्युली निराली मी टेक्स्टबुक सांगतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट रेफरन्स. तर ते टेक्स्टबुक ते निरालीचं जे लास्ट इयरचं होतं तो आहे, असा धडा आहे. तर तो ऍज अ टेक्स्टबुक म्हणून वापरला तरी चालेल. नाहीतर माझ्या आहेच लेक्चर्स तुमच्याकडे पण HK दास ते तुम्ही ऍज अ रेफरन्स बुक म्हणून वापरलं तरी चालेल. किंवा ॲझरॉकचा ते पण तुम्ही रेफरन्स बुक वापरलं तरी चालेल. पण HK दास मी तुम्हाला प्रेफर करायला हवे. त्या धड्यासाठी नाही, पण बाकीचे जे आपले युनिट्स आहेत, बाकीचे 3 युनिट्स आहेत, म्हणजे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन की जो अमॉन सर शिकवणार आहे आणि ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आणि जे काय असेल बीटा गॅमा फंक्शन, तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही HK दास प्रेफर करा. ॲज अ टेक्स्टबुक म्हणून प्रेफर केलं तरी चालेल. ठीक आहे. इथंच थांबूया आपण. काय अडचण आजच्या लेक्चरमध्ये? स्टॉप करू स्क्रीन? नो सर. हो सर. ओके ओके ओके. सर हा, काय शंका? काय 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 म्हणजे दिलेली आहे ती कधीपर्यंत सबमिट करायची? कुठली असाइनमेंट? म्हणजे मॅथ्सची काय? हा. म्हणजे मी जी गुगल क्लासरूमवर टाकली ती का मी जी देणार आहे ती ह्याच्या रिलेटेड ट्रान्सफॉर्मेशनच्या रिलेटेड? जी दिलेली आहे ती.
आधीचे. त्याच्यात एक एंड डेट आहे ना, बघितली का त्याच्यात एंड डेट आहे? आहे सर. हा, कुठली एंड डेट आहे त्याच्यात? 7. मग किती तारीख आहे आज? मग तुम्ही अजिबात त्या गोष्टी सिरियसली घेतल्या नाहीत. ऍस्ट्रोच्या मुलांनी तर तुम्ही घेतलंच नाही ते मागच्या. त्याच्यामुळं ही शिस्त असते बाळा, म्हणजे दिलंय ते त्या वेळेत करून टाका. असा किती वेळ लागणार आहे तुम्हाला? एक पान तर लिहायचंय, 5-10 मिनिटाचं बी काम नाही येते. आणि मी काय हा सर पाठवली 2 दिवस झालं पण चेक नाही केली. हा 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 असं आहे काय? ते बघीन मी निवांत, त्याचं काय नाही, पण जे ऍटलिस्ट तुमचं काम आहे ते तर करा. ऍक्च्युली तो माझा हा ओके हा